गावातले जे नेते असतात का ते सरासरी सांगित नाहीत आणि ते आपल्या सर्वसाधारण गरीब शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. शेतकरी भावांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 यासाठी अर्ज करणं चालू झालेलं आहे. पण यामध्ये काही महत्वाच्या अशा गोष्टी येतं की त्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही. कारण ज्या गाव यामध्ये आलेले आहेत त्या गावातले जे कार्यकर्ते असतात का त्या खास ज्या काही लाभाच्या वैयक्तिक शेतकऱ्यांच्या योजना असतात त्याच्यामधून आपल्याला काय काय घेता येते. त्याच्यात दोन प्रकारचे, त्याच्यात आपल्याला वैयक्तिक घेता येते आणि एक सामूहिक फायदा घेता येते. मात्र त्याच्यात महत्वाचं आहे की आपल्याला वैयक्तिक लाभ काय काय घेता येते तर हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि ते लाभ कशा प्रकारचे आहेत हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जे सामूहिक लाभ आहेत तर ते समजा बचत गट असेल किंवा शेतकऱ्यांचा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल त्यामार्फत घेता येतात. आणि हे सगळे लाभ आपल्याला कोणकोणते आहेत हे सहजासहजी ते गावखेड्यातले जे आपले काही नेते असतात का ते सरासरी सांगित नाहीत आणि ते आपल्या सर्वसाधारण गरीब शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि तेच सगळे लाभ आपल्याला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे. कारण आपल्या गावात ती योजना आली म्हणल्यावर आपल्याला त्याचा फायदा कसा घ्यायचा आहे, कशा प्रकारे घेता येतो हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन बटन आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे नानाजी कृषी संजीवनी देशमुख योजनेच्या बाबतीत आपला कोणताही माहितीचा व्हिडिओ आला की सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला भेटला पाहिजे. तर मित्रांनो, यामध्ये आता आपल्याला पहिलं पाहायचंय वैयक्तिक लाभ. कारण आता शेती ही काही लय नफ्याची राहिलेली नाही, शेती दरवर्षी तोट्यातच चाललेली. कारण अतिवृष्टी होती त्याच्यात नुकसान होते, पीक विमा भरलेला असतो ते सरकार काय लवकर देत नाही, त्याला मंजुरी येत नाही, त्याच्यात भलते कुटाने. आणि याच्यामुळे ज्या काही आता ह्या अशा योजना असतात का याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. आता याच्यात वैयक्तिक लाभामध्ये पहा वृक्ष लागवड. म्हणजे आपल्या आता धुरा असतो, एरी आजकाल लय धुरे कोरायलेत ना, मग आपल्याला धुऱ्यावर वृक्ष लागवड करता येते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे या योजनेच्या माध्यमातून झाडं लावता येतात. आता तुम्हाला जे जे कोणते लावायचे असतील ते तुम्ही लावू शकता आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण अशी टप्प्याटप्प्यानं बघणार आहोत. त्याच्यानंतर हे फळबाग लागवड. आता जर तुमच्याकडे लय काळीची जमीन नसेल, आपली मध्यम प्रकारची जमीन असेल, फळबागेला जशी पाहिजे तशी, तर त्याच्यात आपण फळबाग लागवड करू शकतो. आता याला कशी अनुदान असते, कसे काय करायचे हे सगळं टप्प्यानं पाहू. त्यानंतर हे बांबू लागवड. आता तुम्हाला सांगतो सरकारनं बांबू मिशन 2025 चालू केले. म्हणजे बांबूला सुद्धा लय महत्व आलंय. कारण आपल्या भारत देशातून बांबू हा परदेशामध्ये निर्यात होत असतो, त्यामुळे त्याला बी लय महत्व आलेले. त्याच्यानंतर हे तुषार सिंचन. आता तुषार सिंचनचं जवळपास शेतकऱ्याला माहिती, त्याच्यात काही विषय नाही. त्याच्यानंतर ठिबक संच, ठिबकचंही जवळपास माहितच आहे. पण जर घेतलेलं नसेल आणि तुम्हाला गरज असेल, कारण फळबाग केली ठिबक लागणारे, हरभर सोयाबीन असेल तर तुषार संच लागणारे, आता हे काही सांगण्याची गरज नाही. त्याच्यानंतर शेततळ. आता तुम्ही बघा, पाणी आपल्याला एखाद्या वेळेस विहिरीला पावसाळ्यात राहते आणि दिवाळीच्या नंतर खरा पाणी द्यायचा, हरभऱ्याचा याचा टाइम असतो, ज्वारी गव्हाचा, आणि तेव्हा पाणी संपत आहे. जर आपण या योजनेच्या माध्यमातून शेततळ घेतलं तर आपल्याला पावसाळ्यामध्ये हे पाणी भरून ठेवता येतं आणि त्यानंतर आपल्याला ते पाणी ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस हे पाणी वापरता येते. त्यामुळे ही एक शेततळ्याची चांगली योजना आहे. आणि त्याच शेततळ्याला पुन्हा आस्तरीकरण, म्हणजे आस्तरीकरण केलं की पाणी काही जिरपून जाणार नाही, जिरून जाणार नाही, आपलं जसं पाणी भरलेलं आहे तशाला तसं पाणी राहणार. त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाचा, शेळी पालन. आपल्याला तीच शेती करता करता त्या शेती सोबत शेळी पालन करता येते. पण आता तुम्ही पाहत असताना शेळ्याची किमती कशा झाल्यात, कारण आजकाल जेव तेव सुरूच आहे, त्याच्यामुळे ती एक चांगलं आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा एक कुक्कुट पालन. परसातील समजा आपल्या वावरातच कोठा गिठा केलेला असेल तिथंच आपण कुक्कुट पालन करू शकतो. म्हणजे त्याला कोंबड्याला काय सांभाळायची गरज नाही, त्या काय कुठं जात नाहीत, एक छोटी मोठी जाळी मारून टाकली, कोंबड्या तिथे, म्हणजे शेळ्या झाल्या, कोंबड्या झाल्या, शेळ्यापासून खत होते. त्याच्यानंतर तुती लागवड.
आता तुतीला बी चांगलं रेशीम उद्योग म्हणजे त्याला महत्व आलेलं आहे. तुती लागवड करता येते. त्याच्यानंतर गांडूळ खताचं युनिट सुद्धा आपल्याला करता येते. जर गांडूळ खत आपण तयार केलं, आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपण ठेवायचं आणि कोणाला लागत असेल तर ते आपल्याला पुन्हा विकता येते. त्याच्यानंतर जे शेततळ केलेलं आहे आपण, त्याच शेततळ्यामध्ये आपल्याला मत्स्य व्यवसाय करता येतो. म्हणजे माश्या आणायच्या पावसाळ्यात, त्याच्यात सोडून द्यायच्या आणि मस्त आणि त्या माश्या, मग आता तुम्ही बघत असाल भाव कसा आहे माश्याला, माश्या विकता येतात. तुम्ही खात नसताना तर तो भाग वेगळा, तरी पाळायला काय गोरी, पाळायच्या आणि विकायच्या त्याच शेततळ्यामध्ये. म्हणजे शेततळ्याचा उपयोग पहा, आस्तरीकरण व्हाले, शेततळ्याचं पाणी आपल्याला भेटायले आणि माश्या पुन्हा उत्पन्न, म्हणजे असे जॉईंट धंदे करायचे. नुसते आपले सोयाबीन पेरलं कापूस लावला याच्यावर काहीच होणार नाही. असे जोड व्यवसाय ज्या वेळेस करतात, तुम्ही बघत असताना एखाद्या कटलरीच्या दुकानात जर गेली तर त्याच्याकडे फुगे राहत्यात, पिना राहत्यात, पावडर राहते, लाली राहते, सगळं हातदास्ते आहेत काही, म्हणजे किती मटेरियल असते. आता ते जर एकटंच बसलं नुसतं फुगे घेऊन, कोणी येईन का त्याच्याकडे? तशा प्रकारचे आता इथून पुढे शेतकऱ्यानं व्यवसाय करायचे. त्याच्यानंतर जर तुमची विहीर असेल, तिचं विहिरीचं पुनर्भरण करता येते. जर विहिरीच्या जवळून आपलं पाणी वाहून जात असलं रानातलं, तर तिथं मोठा खड्डा करून त्याच्यासाठी सुद्धा अनुदान भेटते. आता हे सगळ्या टप्प्यानं गोष्टी पाहू, थोडक्यात सांगायला फक्त, त्याच्यामुळे सगळं ऐकून घ्या. त्याच्यानंतर हरितगृह शेडनेट, जर आपल्याला भाजीपाला करीत असलो आपण, तर हरितगृह शेडनेट आपल्याला त्याच्यासाठी करता येते. त्याच्यात जे भाजीपाला घेतो त्याच्यासाठी सुद्धा अनुदान आहे. शेळ्या पाळल्या तर शेळ्याच्या लेंड्या त्याला कामी येतात. म्हणजे असं सगळं सिस्टीम न करायचं. आता त्याच्यानंतर हे पाईप संच आणि पंप संच, म्हणजे ते हे फक्त SC आणि ST खातेदारांसाठी, जे शेतकरी SC STचे त्याला मोटर संच आणि पाईप संच त्यांच्यासाठी. आता त्याच्यात दुसरं हे पुन्हा बीजोत्पादन, म्हणजे आपण आता कांद्याचं बी, असे वेगवेगळ्या प्रकारचं बीजोत्पादन सुद्धा या माध्यमातून करू शकतो. आता त्याच्यानंतर जर तुमचा बचत गट असेल, शेतकऱ्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल आणि ग्रुप मध्ये जरा तुमचं जर चांगला असेल ग्रुप, तर तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा करून घेता येतो. त्याच्यात हे कृषी अवजारे बँक. आता प्रत्येक जण काय ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही, सगळेच कड काय रोटाव्हेटर असत नाही, सगळेच कड पेरणी यंत्र असत नाही, किंवा हलर थ्रेशर ज्याला म्हणतो आपण ते असत नाही. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला कृषी अवजारे बँक जर घेतली आणि हे सगळे अवजार जर आपण तिथे ठेवले, तर हे आपल्याला किरायाने देता येते. म्हणजे आपल्याच गावातले लोक हे नेणार, किरायानं वापरणार. आऊत असन, त्याच्यातलं पेरणी यंत्र असेल, त्याच्यातला नांगर असन, त्याच्यातली तिरी असन, फणा असन, हे सगळं साहित्य किरायानं द्यायचं, काम झालं वापस आणून दे आणि त्याचं भाडं घ्यायचं, हे कृषी अवजारे बँकेमार्फत. त्याच्यानंतर गोदाम आणि वेअर हाऊस. आता आपल्या शेतकऱ्यांनी माल पिकिलाय, घरी ठेवायला जागा नाही, आजकाल घर झालीत पॉश, ते माल काय ठेवू वाटन. आता ठेवाचा, सांभाळायचा ह्या भानगडी, त्याच्यामुळे जर असं वेअर हाऊस केलं, आपल्याच गावातल्या शेतकऱ्यांनी जरी ठेवलं, तरी त्याचा त्या फायदा बचत गटाला, त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीला घेता येतो, म्हणजे त्याचं भाडं घेता येते. त्याच्यानंतर हे अन्न प्रक्रिया युनिट. आता जे काही आपण, तुम्ही बघत असाल किराणा दुकानावर गेल्यावर, डाळी पॅकिंग मध्ये पहिल्यान होत्या का आपल्या घरीच बाया दळीत होत्या, आता दळीनं कोणी, आयतं जायचं दुकानावर, किलो भर डाळ, 2 किलो डाळ, पाकिट विकत आणायचं. ते त्याच्यापेक्षा जर आपणच त्याचं युनिट गावात सुरू केलं आणि गावात जरी डाळ विकली ती तेवढी, कारण तुम्ही बघत असताल आता प्रत्येक घरी संध्याकाळी वरण असते, ही एक चांगलं आहे. ती डाळ मिल सुद्धा तिथे करता येते प्रक्रिया युनिट. त्याच्यानंतर धान्य प्रक्रिया, म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य आहेत, आता सोयाबीन विकायला माती असती, मग भाव भेटत नाही, मग बरेच जण काय करतात, क्लिनिंग करतात. तशा प्रकारचं ते एक युनिट चालू करता येते. आता मसाल्याचं एक युनिट करता येते त्याच्यात. आता तुम्ही बघा प्रत्येक घरी चटक मटक खाची सवय लागलेली, जरा मस्त तिखट, लाल बुंग वरण दिसलं पाहिजे, भाजी दिसली पाहिजे, मसाला, ते मसाल्याचं युनिट सुद्धा करता येते. मात्र हे सगळं ग्रुपच्या माध्यमातून बरं का, तसं वैयक्तिक वेगळ्या प्रकारे करता येते, ह्या योजनेतून नाही. त्यानंतर दूध प्रक्रिया युनिट. आता गावात जर प्रत्येकानं म्हैस गाय असं पाळलं, त्याचं जर दूध घेतलं, तर दुधापासून दही असेल, पनीर असेल, लस्सी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करून ते एक युनिट चालवता येते. तुम्ही बघत असाल दुधाला भावात 80 रुपये लिटर आहे, 80 रुपये. त्याच्यामुळे ही एक चांगला कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर सुकवणी यार्ड, म्हणजे भाजीपाला आपण आता लोक खातो कोणता हिरवागार मस्त आयता, पण तो भाजीपाला सुकल्यावर सुद्धा त्याच्यात ते अन्न घटक असतात, म्हणून ती एक युनिट करता येते.
अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. आता याच्यातून तुम्हाला कोणत्या कोणत्या आवडल्या, कोणत्या कोणत्या कराव्याशा वाटतात आणि त्याच्याबद्दल विस्तृत माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्ही छानशा कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.